नाशिक जिल्ह्यातील तब्बल 776 गावांमध्ये वैयक्तिक लाभासाठी विहीर खोदण्यास शासनानं बंदी घातली आहे। पिण्यासाठी व सिंचनासाठी पाण्याचा अतिउपसा सातत्याने होत असल्यामुळे भूजल पातळी गंभीररित्या खालावली आहे। हे नाशिक भूजल सर्वेक्षण विभागाच्या अहवालात उघड झालंय। यात निफाड, सिन्नर आणि येवला तालुक्यातील 100च्या वर गावांचा सर्वाधिक समावेश आहे, तर मालेगाव तालुक्यात 54 गावांचा समावेश आहे। तर याच्यासाठी आपल्याला भविष्यात जे आहे तर याच्यासाठी कंपाऊंड बंडिंग असेल किंवा नाला खोलीकरण सारखे स्ट्रक्चर असतील, विहीर पुनर्भरण सारखे जे काही स्ट्रक्चर असतील तर जेणेकरून पावसाचं जे काही पाणी जे आहे ते आपल्याला जास्तीत जास्त अडवून आणि ते काही जमिनीमध्ये मुरवता येईल, जेणेकरून पाण्याची पातळी जी आहे ग्राउंड वॉटर टेबल जे आहे आपली वाढेल आणि हे डार्क झोन जो आहे तो आपल्याला भविष्यात समजा याच्यातून आपल्याला उठवता येईल आणि त्याच्याकरता शासकीय जे काही विहिरींच्या लाभ असतील, विविध योजने अंतर्गत असेल तर तो शेतकऱ्यांना तो दिला जाईल। विहिरी बांधे आणण्यापासून तर शासनाने अशी करावा, पाण्याची पातळी तुम्हाला कशी वाढवतील, तुम्ही नदीवर धरणं वाढवा, बंधारे बांधा, पाण्याची पातळी भूजल तुम्हाला कशी वाढवतील। पण बंदी आणण्यात म्हणजे शेतकऱ्याला खूप मोठा त्रास होणार आहे आणि आधीच शेतकरी इतका संकटलेला आहे। तर अवकाळी पाऊस आणि बागाची नुकसानी आणि विहिरी जर नाही काढल्या तर पूर्ण शेतकऱ्यांनी जगायचं कसं काय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।